नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये। माझी लाडकी बहीण योजना आपण आणली। या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला आणि आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपये हे खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण निर्णय केला। तर हे काँग्रेसचे लोक, हे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे लोक, हे उबाठाचे लोक हे तर होऊ शकत नाही, हा तर जुमलाय असं म्हणत होते। त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पर्यंतचे पैसे भरून टाकले। पण लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतात। हे जे सावत्र भाऊ आहेत, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, उबाठाचे, काँग्रेसचे, हे कोर्टामध्ये गेले। यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख कोर्टात गेला, म्हणाला ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका। आम्ही पण कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं ही योजना चालूच राहील, ही बंद होणार नाही। आणि आता पुन्हा एकदा त्यानंतर 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे। हे काम करणारं सरकार भाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे। पण पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब घरच्या, मध्यमवर्गीय घरच्या 25,000 माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम झाला पाहिजे। ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे। आपण लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली 5,000 रुपये, 4थ्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आपण देतो। घरामध्ये मुलगी आली की लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे, म्हणून लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली। आज आपण पाहू शकतो उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरणातनं त्या ठिकाणी जास्तीची फी भरावी लागते। 2 लाख 4 लाख फी भरावी लागते। डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, BBA करायचं आहे, MBA करायचं आहे, MPhil करायचं आहे, वेगवेगळे कोर्सेस करायचे आहेत। मोठ्या प्रमाणात ही फी भरावी लागते। आज गरीबाच्या घरी, मध्यमवर्गीयाच्या घरी त्या ठिकाणी जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात यातल्या एकालाच आम्ही शिकवू शकतो आणि म्हणून ते मुलीला बोलवतात आणि मुलीला सांगतात, बेटा या ठिकाणी एकाला शिकवायचे पैसे आहेत, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू BA वगैरे शिक, तुझ्या भावाला आम्ही इंजिनियर बनवतो। ती मुलगी किती हुशार असली तरी पैशा अभावी शिकू शकत नाही। आम्ही निर्णय केला आणि आई वडिलांना सांगितलं, तुम्ही मुलीच्या शिक्षणाचे पैसे देऊ शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, मुलीच्या शिक्षणाचा खर्च हे ते करतील आणि त्या माध्यमातून आपण मुलींच्या शिक्षणाकरता 100% फी भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। आता 2 लाख असो 5 लाख असो, कितीही फी असली तरी देखील या ठिकाणी मुलींची फी ही आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि निश्चितपणे मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहोत। यासोबत आपण आमच्या महिलांना STचा प्रवास हा मोफत दिला। मोफत प्रवासाची योजना आपण आणली, अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आणली, 50% कन्सेशन दिलं। जेव्हा कन्सेशन 50% दिलं, STचे अधिकारी आले, म्हणाले ही योजना करू नका। म्हटलं का करू नका? म्हणाले ST तोट्यात आहे, ती खड्ड्यात जाईल। आम्ही म्हटलं आम्ही मदत करू। 1-1.5 महिन्यापूर्वी हे अधिकारी पुन्हा आले आणि मला म्हणाले, साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता सुरू करू नका, कधी म्हणता बंद करू नका। म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही योजना बंद करू नका। आणि मग मी पण जरा माहिती काढली, मला लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात
तुम्ही जरा घरीच बसा, कुठे जायचं असेल तर एसटीने मीच जाऊन येते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं, गेले की त्या ठिकाणी पान खर्रा तंबाखू ठर्रा काय काय सवयी त्या ठिकाणी करून येता, घरचे पैसे बर्बाद करून येता, मी अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते, माझ्या भगिनीच आता या ठिकाणी फिरून राहिलेल्या आहेत.